गुजरातचं जे प्रसिद्ध सोमनाथाचं मंदिर आहे ते मोगल आक्रमकांनी अनेकदा पाडलं. मोहम्मद गझनीपासून औरंगजेबानी प्रत्येक जो मोगल राजा इकडे आला त्यांनी सोमनाथाचं मंदिर बांधलं आणि तिथली संपत्ती लुटली. हे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे मंदिर पुन्हा उभारलं आणि या उभारणीला 75 वर्ष पूर्ण झाली, म्हणून हा पूर्ण आठवडा हा उत्सव साजरा केला जात आहे. याबरोबरच तुम्हाला आणखी एक थोडी माहिती द्यायची. या मंदिराचं जेव्हा खंडन झालं तेव्हा तिथे असलेली शिवपूजा ही खंडित झाली. शिवपूजा होईना आणि त्यामुळे तेव्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी पुढाकार घेतला आणि या मूळ सोमनाथाच्या मंदिरापासून केवळ 200 मीटरवर त्यांनी एक मंदिर बांधलं. ते मंदिर अजूनही अस्तित्वात आहे आणि ते गुलाबी रंगाचं असं छान छोटंसं मंदिर आहे आणि तिथे शिवलिंग प्रस्थापित केलं आणि तिथे शिवाची पूजा त्यांनी सुरू केली. या मंदिरात जे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधले त्या मंदिराच्या गर्भगृहात पण जाऊन आपल्याला पूजा करता येते. असं म्हणतात की मूळ सोमनाथाच्या मंदिरात जे शिवलिंग होतं ते अखंडित राहावं आणि मुघल आक्रमकांपासून त्याचा बचाव व्हावा म्हणून ते दुसरीकडे नेण्यात आलं होतं आणि दुसरी जागा म्हणजे आता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जे मंदिर तिथे बांधलेलं आहे तिथे जे शिवलिंग आहे तिथे मूळ शिवलिंग आहे असंही म्हटलं जातं. अर्थात याची पूर्ण खात्री नाही आणि याची पूर्ण माहिती नाहीये, पण ही याबाबत अशी चर्चा आहे आणि त्यामुळे 1783 साली पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी मंदिर बांधलेलं आहे, जे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मूळ सोमनाथ मंदिराच्या अगदी 200 मीटरवरती आहे आणि त्यामुळे मूळ सोमनाथाचं मंदिर पाडलं गेल्यानंतर सुद्धा शिवाची पूजा ही अखंडित होत राहिली. धन्यवाद.